भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे. ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं. अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा. मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही. जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढे हत्यार वाटायचं काम केलं, दंगली घडायचा प्रयत्न जर केला, तर आपण हात बांधून बसायचं नाही. कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामा नये, वयाला जाता कामा नये. ही नियत राज्याबाबत आमची नाही. आमचं म्हणणं आहे राज्य शांत राहिलं पाहिजे, पुढं जाती तेढ नाही झाला पाहिजे, दंगली नाही झाल्या पाहिजे. यांनी माणसं पेरलेत, मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकड बरळायला लागले. याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोरासमोर आंदोलन बसवायचे, दंगल घडून आणायची. नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं, त्यांच्या अंगावर गाडी घालायची. कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याची, की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपण कमी नाहीत, कोणाच्या बापाला भेट नाहीत. म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय, चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा. जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार नाही. जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. ते शांततेत राहिले, आम्ही शांततेत राहणार. पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले, छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा, गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे, अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी. ही राज्यासाठी शांततेची बाब नाही आहे. आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत, आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी आहेत. उत्तराला उत्तर देणार. बस ते 56% असू दे, नाही तर 100% असू दे. आणि सगळे मराठा, काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटील, काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का, असं त्यांनी म्हटलं आहे. काय सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच वेठीस बांधलेला आहे. आणि कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून. एक मनाला धार द्या आणि उभे राहा. घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या. प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना, जरांगीला म्हणावं, हे पिस्तूलधारे, बिन लायसन्सधारे, हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे. काय हवेत पिस्तूल उडवणारे, हे सगळे तुझ्याकडे आहेत ना. तो बेदरे कोण आहे, पकडत होता ना बोदरे बेदरे. बिन लायसन्सचा पिस्तूल घेऊन तुझ्याबरोबर होता, तुझा खास कार्यकर्ता. असे अनेक आहेत तिथे. पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल. काय कुठले कुठले माफिया आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात. काय कोण म्हणतं वाळू माफिया आहेत, कोण म्हणतं दारू माफिया आहेत, कोण म्हणतं आणखीन काही माफिया आहेत. तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे, ही सगळी मंडळी आहेत, साधी मंडळी. मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियॉलॉजीप्रमाणे लढतो आहे. भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत. याचा अर्थ काय? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.